कंपन्यांच्या प्रकारामध्ये नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार, ब सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, क जबाबदारी तत्वानुसार कंपन्यांचे प्रकार आणि ड नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार. हे संपूर्ण कंपन्यांचे प्रकार आपण आज सविस्तरपणे शिकणार आहोत. मी पुन्हा एकदा नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार जरी सांगितले तरी देखील ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यामध्ये देणं अपेक्षित आहे. ती इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. अ प्रकारांमध्ये अ मध्ये नोंदणीनुसार कंपनीच्या प्रकारांमध्ये सनदी कंपनी असं आपण म्हटलेलं आहे. कालच आपण पाहिलं की साधारणपणे 17व्या शतकामध्ये या कंपन्यांचा उदय झालेला आहे आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कंपन्यांची स्थापना आणि निर्मिती करणं हे महत्त्वाचं काम होतं आणि त्यासाठी इंग्लंडच्या राजाची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागायची आणि ती परवानगी म्हणजे राजाकडून सनद मिळते असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे इंग्लंडच्या राजाकडून कंपनी सुरू करण्यासाठी सनद घ्यावी लागेल आणि ही सनद म्हणजे कंपनी सुरू करण्याची परवानगी आणि या सनदेनुसार स्थापन झालेली कंपनी म्हणजे सनदी कंपनी असं आपण त्याला म्हणतो. बरोबर? तर सनदी कंपनी हे विशिष्ट काळासाठी सुरू करता येते आणि विशिष्ट काळ संपल्यानंतर त्या सनदीची पुन्हा पुनर्नोंदणी किंवा त्याला आपण काय म्हणूयात नूतनीकरण, सनदेचं नूतनीकरण करावं लागायचं. आणि त्यामुळे काय व्हायचं? पुन्हा एकदा ती सनद रिन्यू होऊन त्या सनदेनुसार कंपनीची स्थापना त्या ठिकाणी करता यायची. म्हणजे कंपनी सुरू ठेवायची असेल तर सनदीचं नूतनीकरण करणं अपेक्षित होतं. त्याला एक टिपिकल शब्दप्रयोग आपण पाहिला की राजाज्ञेनुसार कंपन्यांची स्थापना किंवा निर्मिती. राजाज्ञा म्हणजे राजाची आज्ञा, राजाची परवानगी. बरोबर? चॅट बॉक्स मध्ये सर रेकॉर्डिंग स्टार्ट केला. ओके. जी. तर या सनदेचं नूतनीकरण करावं लागायचं कारण ही सनद विशिष्ट काळासाठी दिली जायची राजाकडून. आणि या सनदेनुसार जी कंपनी स्थापन केली जायची त्या कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्दप्रयोग लिहिण्याची आवश्यकता नसायची. आता सार्वजनिक कंपनीची स्थापना किंवा निर्मिती झाल्यानंतर मर्यादित या शब्दाचा वापर सुरू झाला किंवा नोंदणीनुसार कंपन्यांचे जे प्रकार आहेत, खासगी मर्यादित कंपनी किंवा सार्वजनिक मर्यादित कंपनी, नंतर मर्यादित शब्द वापरणं सुरू झालं. परंतु सनदेने निर्माण झालेल्या कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लावण्याची आवश्यकता नसे आणि सनद रद्द करण्याचा अधिकार देखील राजालाच असायचा. समजा सनदेमध्ये जे नियम घालून दिलेले आहेत की कंपनीने या नियमांचं पालन केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीचं नियमन झालं पाहिजे आणि जर कंपनी त्यामध्ये चुकली, कंपनीकडून सनदेने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालं तर सनद रद्द करण्याचा अधिकार देखील त्या राजाला असायचा. आले लक्षात? आणि मग सनदेने निर्माण झालेल्या कंपन्या त्याची उदाहरणं आपण पाहूयात. पहिलं उदाहरण होतं ईस्ट इंडिया कंपनी. आता ईस्ट इंडिया कंपनी केव्हा स्थापन झाली तर साधारणपणे 1600 मध्ये इंग्रजांनी म्हणजे भारतावर वर्चस्व असताना भारतीय कच्चा माल वाहून न्यायचा. साधारणपणे त्यामध्ये चहा या किंवा मग शेतीशी निगडीत असणारा जो माल आहे, चहाची जास्त प्रमाणात ने-आण त्या ठिकाणी केली. कच्चा माल वाहून न्यायचा, त्यावर प्रक्रिया करायची आणि पक्का माल पुन्हा घेऊन यायचा. तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सनदेने झाली होती. इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने झाली होती. त्यानंतर बँक ऑफ इंग्लंड 1694 बँक ऑफ इंग्लंडची स्थापना सुद्धा सनदेने केलेली आहे. बँक ऑफ इंग्लंड बरोबर. तशी भारतामध्ये काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सनदेने झालेली नाही, ती संसदेत झालेली आहे. विशेष कायदा संमत करून. ते आपण सेकंडला पाहणार आहोत. काय? विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये. पण तत्पूर्वी सनदी कंपनीच्या अंतर्गत किंवा राजाच्या सनदेने इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना 1694 मध्ये झालेली आपण पाहतो. त्यानंतर ब्रिटिश साऊथ आफ्रिका कंपनी 1898. बघा आता 1600, 1694 आणि 1898 एवढा मोठा गॅप आहे. किती वर्ष गेली मित्रांनो? बघा ना. म्हणजे 100-200 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ. बघा 1694 आणि 1898 202 वर्ष. तरी सुद्धा त्या काळामध्ये इतर कंपन्यांची स्थापना किंवा निर्मिती झाली नाही. अर्थात भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये ज्या कंपनी विश्वाची निर्मिती झालेली आहे ते आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी चिरंतन काळासाठी सनदी कंपन्यांचं अस्तित्व होतं. चिरंतन कालावधीसाठी.
म्हणजे फक्त साऊथ आफ्रिका किंवा इंग्लंडमध्येच सनदी कंपन्या सुरू झाल्यात असं नाही. युरोपमध्ये, प्रगत राष्ट्रांमध्ये किंवा औद्योगिक क्रांती ज्या ठिकाणी झालेली आहे तिथे सनदी कंपन्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. आणि भारतामध्ये अशा कंपन्यांचा उल्लेख कुठेही आढळत नाही. कारण इंग्लंड भारतामध्ये असताना, भारतावर वर्चस्व करत असताना इंग्लंडने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. भारतीय माल समुद्र मार्गाने, कच्चा माल समुद्र मार्गाने वाहून नेण्यासाठी आणि तयार झालेला पक्का माल भारतामध्ये विक्रीसाठी आणण्यासाठी या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना प्रामुख्याने त्या ठिकाणी केलेली होती. आपण पाहतो. बरोबर? तर भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भारतीय कंपनी कायदा 1956 मध्ये निर्माण झाला आणि त्या अंतर्गत अनेक कंपनीची स्थापना करण्यात येऊ लागली. बरोबर? त्या झाल्या सनदी कंपन्या, की जोपर्यंत कंपनी कायदा अस्तित्वात नव्हता तोपर्यंत राजा सनद द्यायचा, म्हणजे कंपनी स्थापन करण्याची परवानगी द्यायचा. दुसरा प्रकार आहे विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी. बघा मी कालच उल्लेख केल्याप्रमाणे संसदेमध्ये विशेष ठराव संमत करून काही सार्वजनिक सेवा किंवा समाजाशी निगडीत कामं करण्यासाठी काही कंपन्यांची स्थापना केली जाते. त्यामध्ये संसदेमध्ये विशेष ठराव चर्चेला ठेवून त्यावर मतदान घेतलं जातं आणि या मतदानात तो ठराव मंजूर केला जातो. असा विशेष कायदा किंवा त्यासाठी विशेष कायदा केला जातो. उदाहरणार्थ मी काल तुम्हाला उदाहरण सांगितलंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँक अधिनियम हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आला. कंपनी अधिनियम म्हणूयात, सॉरी, किंवा बँक अधिनियम. आणि मग बँक अधिनियम हा कायदा तयार करून त्या कायद्यांतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा त्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो, सेंट्रल बँक, केंद्रीय बँक, बरोबर, मौद्रिक अधिकार असलेली बँक, मुद्रण क्षमता असणारी बँक, की ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करत असताना इंग्लंडमध्ये संसदेमध्ये त्यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणला आणि तो कायदा संमत झाल्यानंतर त्या बँकेची स्थापना झालेली आपण पाहतो. साधारणपणे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्यांची निर्मिती करत असताना घटनापत्र किंवा नियमावलीची निर्मिती करणं गरजेचं नसतं किंवा या कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लावण्याची सुद्धा आवश्यकता नसते. या कंपन्यांना लागणारं भांडवल जे आहे ते भांडवल सरकारमार्फत पुरवलं जातं. म्हणजे या कंपन्यांवर अंतिम नियंत्रण कुणाचं असतं? ते सरकारचं असतं. सरकारी नियमांतर्गत या कंपनीची स्थापना केली जाते. भांडवल सरकारमार्फत पुरवलं जातं आणि त्यामुळे या कंपन्यांचं नियंत्रण देखील सरकारमार्फतच केलं जातं. मात्र या कंपन्या सरकारी कंपन्या आहेत असं म्हटलं जात नाही, कारण सरकारी कंपनी ही संकल्पना वेगळी आहे. सरकारी कंपनी ही संकल्पना वेगळी आहे आणि विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी ही संकल्पना वेगळी आहे. सरकारी कंपनी म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. नियंत्रणाच्या आधारावर, म्हणजे तिथे सरकारचं नियंत्रण असतं. बघा इथेही म्हटले सरकारचं नियंत्रण असतं, भांडवल सरकारने पुरवलेलं असतं, परंतु त्यासाठी स्वतंत्र कायदा संमत केलेला असतो आणि त्यामुळे त्याला विशेष कायद्याने स्थापन झालेली किंवा संमत झालेली कंपनी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपण उदाहरण पाहिली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ, वखार महामंडळ, त्याला राज्य व्यापार महामंडळ, औद्योगिक पुरवठा महामंडळ, अशा महामंडळाची स्थापना किंवा अशा कंपन्यांची स्थापना सरकारने संसदेमध्ये विशेष कायदा संमत करून केलेली आहे. तर त्यासाठी विशेष कायदा संमत केला होता. ही बाब त्या ठिकाणी जास्त लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके. तिसरा प्रकार आहे नोंदणीकृत कंपनी. नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय आपण कालच पाहिलं की ज्या कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे करून त्या कंपनीची स्थापना केली जाते त्याला नोंदणीकृत कंपनी असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये आज ऍडिशन टाकतोय मी, भारतीय कंपनी कायदा 2013 अनुसार ज्या कंपनीची स्थापना झालेली असते त्या कंपनीस नोंदणीकृत कंपनी असे म्हणतात. म्हणजे भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत, भारतीय कंपनी कायदा सध्याचा अस्तित्व असलेला कंपनी कायदा 2013 अंतर्गत ज्या कंपनीची नोंदणी झालेली असते त्या कंपनीस
नोंदणीकृत कंपनी असे म्हणतात. म्हणजे रीतसर भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार या कंपनीची नोंदणी झालेली असते, म्हणून तिला नोंदणीकृत कंपनी म्हणतात. आणि या कायद्यानुसार नोंदणी झालेली असते आणि त्या नोंदणीची व्यवस्था कुठे केलेली असते? नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात. आणि मग कंपनीची नोंदणी करत असताना घटनापत्रक, नियमावली या सगळ्या दस्तऐवजांची निर्मिती करावी लागते. प्रवर्तक त्या ठिकाणी असतात. कंपनीची स्थापना करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, भांडवलाची उभारणी असेल किंवा विविध दस्तऐवजांची निर्मिती असेल, ती करावी लागते आणि या कागदपत्रांची नोंदणी, नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. नोंदणी अधिकारी या सगळ्या कागदपत्रांची छाननी करतो, तपासणी करतो आणि मग त्यातून त्या कंपनीची स्थापना झाली किंवा नोंदणी झाली असं जाहीर करतो. आता नोंदणीकृत कंपनीमध्ये सार्वजनिक कंपनीसाठी वेगळी अट आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि खाजगी कंपनीसाठी वेगळी अट आहे. आपण आपल्या सिलेबसमध्ये यापुढे पाहणारच आहोत. काय? की कंपनीची स्थापना किंवा नोंदणी करण्यासाठी कोणत्या अवस्था असतात किंवा कंपनीच्या स्थापनेच्या अवस्था कोणत्या? तर त्यामध्ये एकूण 4 अवस्था असतात. प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, तिसरी भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर या अवस्थेमध्ये व्यवसाय प्रारंभ दाखला मिळतो आणि मग कंपनीची स्थापना करता येते. पैकी खासगी कंपनीसाठी पहिल्या 2च अवस्थांची पूर्तता करावी लागते. प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. खासगी कंपनीची नोंदणी झाली कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात, तर खाजगी कंपनीची स्थापना झाली असं म्हणता येतं. आणि सार्वजनिक कंपन्या मात्र प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच कंपनीच्या कारभाराची सुरुवात त्या ठिकाणी सार्वजनिक कंपनी येते. पण या दोन्ही कंपन्या नोंदणीकृत कंपन्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात. नोंदणीकृत कंपन्यांमध्ये खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या असतात. तर नोंदणीकृत कंपन्यांमध्ये खाजगी मर्यादित कंपनी आणि सार्वजनिक मर्यादित कंपनी अशा 2 प्रकारांमुळे मर्यादित हा शब्दप्रयोग या दोन्ही कंपन्यांच्या पुढे नावाच्या शेवटी लावणं अपेक्षित असतं आणि म्हणून त्यांना नोंदणीकृत कंपन्या असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. भारतामध्ये सर्वाधिक कंपन्या या नोंदणीकृत कंपन्या आहेत किंवा या टायटल अंतर्गत निर्माण झालेल्या आहेत. समजले तुम्हाला सनदी कंपनी, विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी किंवा नोंदणीकृत कंपनी. आता सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे खासगी कंपनी आणि दुसरा प्रकार आहे सार्वजनिक कंपनी. आता मी अगोदर म्हटलं होतं की खासगी मर्यादित कंपनी आणि नोंदणीकृत कंपन्यांमध्ये आणि सार्वजनिक मर्यादित कंपनी तो पार्ट वेगळा. आता इथे मात्र खासगी कंपनी सभासद संख्येनुसार आणि सार्वजनिक कंपनी. कालच आपण उल्लेख केल्याप्रमाणे खासगी कंपनीची व्याख्या आपण पाहिली. जी कंपनी सार्वजनिक कंपनी नसते तिला खासगी कंपनी असं म्हणतात. तात्पर्य काय आहे? की ज्या कंपनीचं वसूल भाग भांडवल हे रुपये 1 लाख पर्यंत असतं. जी कंपनी आपल्या भागांचं हस्तांतरण करू शकत नाही किंबहुना ज्या कंपनीला भागांची विक्री करण्यासाठी सार्वजनिक जनतेला आवाहन करता येत नाही अशी कंपनी म्हणजे खासगी कंपनी. म्हणजे खासगी कंपनी ना भागांची विक्री करू शकते, ना माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याचा प्रश्न निर्माण होतो खासगी कंपनीला, ना भाग हस्तांतरित करण्याचा प्रश्न निर्माण होतो. कारण अशी कंपनी भागांची खरेदी विक्री करतच नाही. मग तुम्ही म्हणाल, भागांची खरेदी विक्री करत नाही खासगी कंपनी, मग लागणारं भांडवल खासगी कंपनीच्या स्थापनेसाठी कुठून उपलब्ध केलं जातं? तर आपले नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, प्रवर्तक स्वतः आपलं भांडवल, आपला पैसा त्या खासगी कंपनीमध्ये गुंतवतात आणि मग त्यातून खासगी कंपनीची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. खासगी कंपनीच्या निर्मितीसाठी मात्र घटनापत्रक आणि नियमावलीची निर्मिती करावीच लागते. खासगी कंपनीची निर्मिती करत असताना घटनापत्रक आणि नियमावलीची निर्मिती करावीच लागते. सार्वजनिक कंपनी प्रकार जो आपण पुढे पाहणार आहोत, सार्वजनिक कंपनीची निर्मिती करताना घटनापत्रक तयार करावंच लागतं, पण नियमावली तयार केलीच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. पण सार्वजनिक कंपनीसाठी नियमावली लागू होत नाही असं मात्र नाही. जर एखाद्या सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही, तर त्या सार्वजनिक कंपनीला कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ टेबल ए मधील सगळे नियम म्हणजे ते टेबल ए मधले नियम काय आहेत? नियमावली आहे. टेबल ए मधील किंवा परिशिष्ट अ काय आहे? सार्वजनिक कंपनीसाठी लागू केलेली नियमावली. हे नियम सार्वजनिक कंपनीला जसेच्या तसे लागू होतात किंवा सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही तर. आता आपण खासगी कंपनीच्या संदर्भात पाहतोय.
प्रत्येक खासगी कंपनीला स्वतःचं घटनापत्रक आणि नियमावली तयार करावीच लागते आणि त्यानुसारच खासगी कंपनीला आपला व्यवसाय त्या ठिकाणी करता येतो. सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत कंपनी कायद्याने खासगी कंपनीसाठी अनेक प्रकारच्या सूट आणि सवलती लागू केलेल्या आहेत. खासगी कंपनीसाठी खासगी कंपनीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कंपनी कायद्याने खासगी कंपन्यांना अनेक सूट आणि सवलती लागू केलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होते, खासगी कंपन्यांना प्राधान्य कसं देता येईल हे पाहिलं जातं त्यातूनच. आणि मग खासगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खासगी मर्यादित असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी लावणं अपेक्षित असतं. खासगी मर्यादित येते लक्षात तुमच्या, प्रायव्हेट लिमिटेड. आता आणि एक महत्वाची गोष्ट आणखी नमूद करायची राहिलो, ज्या कंपनीची सभासद संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 पर्यंत मर्यादित असते. ऐकताय सगळे 81 स्टुडंट झालेत, व्हेरी गुड, अभिनंदन सगळ्यांचं. ज्या कंपनीची सभासद संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 पर्यंत मर्यादित स्वरूपाची असते, त्या कंपनीस खासगी कंपनी असे म्हणतात. ओके. आता सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनीची व्याख्या नमूद करताना पुन्हा एकदा नमूद करावी लागेल, की जी कंपनी खासगी कंपनी नाही अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. दुसरी व्याख्या, जी कंपनी आपल्या भागांचे हस्तांतरणावर कुठल्याही प्रकारची बंदी घालत नाही, म्हणजे त्या कंपनीच्या सभासदांना, भागधारकांना आपले भाग केव्हाही आणि कुणालाही हस्तांतरित करता येतात. ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल, किमान वसूल भाग भांडवल हे 5 लाख इतके असते आणि जी कंपनी भांडवल उभारणीसाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून सार्वजनिक जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करते, अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. आणि सार्वजनिक कंपनीमध्ये सभासदांची संख्या ही किमान 7 आणि कमाल संख्या तुम्ही सांगा. सगळ्यांनी सांगितलंय, आता मी ऐकत नाही. अमर्यादित असते. ओके. त्यानंतर सार्वजनिक कंपनीला आपलं स्वतःचं घटनापत्रक आणि नियमावली तयार करावीच लागते असं नाही. घटनापत्रक मात्र तयार करावं लागतं, परंतु नियमावली तयार करावीच लागते असं कायदेशीर बंधन नाही. परंतु जर त्या कंपनीने, आपण अगोदरच पाहिले, त्या कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही, तर त्या कंपनीला कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ मधील म्हणजे टेबल ए मधील सर्व नियम जसेच्या तसे लागू होतात. येते लक्षात सगळ्यांच्या. त्यामुळे सार्वजनिक कंपनीची स्थापना करत असताना जी दस्तऐवज तयार करावे लागतात त्यामध्ये घटनापत्रक आणि नियमावलीचा समावेश असू शकतो. घटनापत्रकाचा तर समावेश असतो, पण नियमावलीचा समावेश असतोच असं नाही. आणि नसेल तर त्या कंपनीने टेबल ए मधील नियम स्वीकारले आहेत असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द प्रयोग जोडलेला असतो. प्रत्येक सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द प्रयोग जोडलेला असतो किंवा केलेला असतो. आता खासगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खासगी मर्यादित हा शब्द प्रयोग असतो आणि सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी फक्त मर्यादित शब्द असतो. यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते किंवा मर्यादित स्वरूपाची असते आणि खासगी कंपनीच्या, आता मी भागधारकांची म्हणणार नाही, ज्यांनी भांडवल निर्माण गोळा केलेलं असतं, मग भागधारक नाही म्हणायचे, हितचिंतक, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, प्रवर्तकांनी, त्यांची जबाबदारी मात्र अमर्यादित स्वरूपाची असते. कारण तिथे भागाचा शेअर किंवा किती शेअर घेतलाय हेच सिद्ध झालेलं नसतं. खासगी हा शब्द त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि त्यामुळे तिथली जबाबदारी त्यांची जी आहे ना, ती अमर्यादित स्वरूपाची बनते. येते लक्षात सगळ्यांच्या. मात्र सार्वजनिक कंपनीच्या सर्वच भागधारकांची जबाबदारी त्यांनी धारण केलेल्या भागांच्या किमती इतकीच मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे भागधारकांना सेक्युअर केलेलं असतं. सार्वजनिक कंपनीला जर तोटा झाला तर त्यावेळी भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम किंवा किंमत द्यावी लागत नाही. ही झाली मर्यादित जबाबदारी. आता जबाबदारी तत्वानुसार कंपनीचे प्रकार.
जे मी म्हटलं आता इथे जबाबदारीच्या बाबतीत उल्लेख केला, तर तो उल्लेख आपण सगळा इथे करणार आहोत पुढे. तर जबाबदारी तत्वानुसार कंपन्यांच्या प्रकारांमध्ये भागांनी मर्यादित कंपनी हा पहिला प्रकार आहे. मी त्या संदर्भात चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना आवाहन करतो की भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय, त्याचं उत्तर तिथे नोंदवण्याचा प्रयत्न करा. मी वाट बघतोय. भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय? भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय? येस, मी वाट बघतोय. म्हणजे मुलं जी नेहमी चूक करतात ना, ती चूक मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न केलेला आहे. फक्त 80 आहेत आज, 80. नॉट इनफ. 81 होते. मग 81 झाल्यानंतर लीव कसे करतात मीटिंग? बेटा माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, मी प्रश्न केलाय. मी अनम्यूट करू का सगळ्यांना? येस. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही हे मला काहीच समजायला मार्ग नाहीये. हा, अनम्यूट करा आता स्वतःला. येस बेटा, ओके, ठीक आहे. आता मला सांगा, हॅलो, हा चॅट बॉक्स मध्ये सुद्धा ज्या कंपनीने भागांची खरेदी केलेली असते अशी कंपनी म्हणजे कोणती? भागांनी मर्यादित का? बरं, ठीक आहे. जे सभासद कंपनीचे भाग खरेदी करतात व त्यांनी खरेदी केल्या भागाची किमती एवढी असते काय? ठीक आहे, प्रयत्न खूप चांगला केलाय अमृता तुपे. दराडेने सांगितलंय, काय सांगितलंय? बरं, ठीक आहे. आता अमृता तुपेचा परत आहे का? हो, ठीक आहे. जबाबदारी म्हटलं, ठीक आहे. जबाबदारी संदर्भात होतंय. अमृताने खूप छान उत्तर सांगितले. जे सभासद कंपनीचे भाग खरेदी करतात व त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती एवढीच असते काय? जबाबदारी त्यांची जबाबदारी म्हणजे भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती इतकी मर्यादित असते. ज्या कंपनीचे भाग विक्रीस मर्यादित असतात, भागांनी मर्यादित कंपनी. सर रेकॉर्डिंग स्टार्ट करा. केलंय सर, आवाज येत नाही. 10 ते 20 लिमिटेड शेअर केली सेल करणे भागांनी मर्यादित कंपनी. आशुतोष नेमकं सापडतात माझ्या जाळ्यात. माझा जो ट्रॅप आहे ना त्यात तुम्ही सापडता. बरं, म्हणून तर मी हा प्रश्न केलाय. आणखी कोणाला काही उत्तर द्यायचंय का बेटा? तुम्ही बोलू शकता ओरली आता. येस, मला आवाज येतोय तुमचा? येस, निकिता, रुसी, प्रिया, एका वेळी एकदमच बोला. भागांनी मर्यादित कंपनी. तर भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे ज्या कंपनी भांडवल सभासद भाग खरेदी करून करतात व त्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांची किंमत एवढीच असते. त्यांना भागांनी म्हणतात. हा, कोण बोलतंय? कोणी सांगितलं बेटा हे उत्तर आता? हॅलो, तर मी तुपे अमृता तुपे, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आता सगळ्यांना अपील करतो, सगळेजण ऐकताय? अमृता तुपे सोडून 80 मुलं आहेत, बरोबर? 80 मुलांपैकी किती लोकांना वाटतं की हे उत्तर बरोबर आहे? येस,
Please raise your hand. Hello guys. दिव्या घोषणे पण उत्तर दिले. जे सभासद भागांची खरेदी करतात त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी त्या भावाचा. बरं ठीक आहे. खरेदी भागांच्या खरेदीच मर्यादित स्वरूपाची असते. दिव्याने पण छान उत्तर दिले. मित्रांनो हे पुन्हा एकदा रिपीट करतो. ऐकताय सगळे? ओके. बाकीची मुलं किंवा आतापर्यंतचे जे बॅचेस होते त्यातून सर्वाधिक मुलांनी ही चूक केली होती ती तुम्ही रिपीटेडली करू नये यासाठी मी तुम्हाला मुद्दामून आताच सांगतोय. मुलं असं लिहितात, मला वाटतं ते सांगायला पण नको. मुलं तेच लक्षात ठेवतील. जे नको ते लक्षात ठेवायला आपण पुढे असतो. ठीक आहे. काय आहे चॅट बॉक्स मध्ये? एक मिनिट मी चेक करतो. चॅट बॉक्स मध्ये कोणी चॅटिंग केली पण ते ओपन होत नाही. ठीक आहे. आता पुन्हा एकदा रिपीट करतो. भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय? या दोन्ही दिदींनी बरोबर सांगितलंय. ज्या कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या रकमे इतकीच मर्यादित स्वरूपाची असते अशा कंपनीस भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कंपनीच्या एका भागाची किंमत ही ₹100 इतकी आहे आणि एखाद्या व्यक्तीने ₹100 10 भाग खरेदी केलेले आहेत. म्हणजे तो किती किंमत किंवा किती रक्कम भागांची कंपनीला देणं अपेक्षित आहे? ₹1000. जेव्हा कंपनी तोट्यात येते किंवा कंपनीचं विसर्जन करायचं असतं तेव्हा त्याने कंपनीला किती रुपये भरणं अपेक्षित आहे? समजा त्याने 100% रक्कम भरली नसेल, हप्त्याने रक्कम भरतोय तो, पण त्याने किती रक्कम देणं अपेक्षित आहे तिथे? त्याने फक्त त्याने धारण केलेल्या भागांच्या किमती इतकीच. मग भागांची किंमत किती झाली? 10 भागांची ₹1000. त्याने फक्त भागांचीच किंमत देणं अपेक्षित असतं किंवा तेवढीच जबाबदारी त्या सभासदावर असते किंवा भागधारकावर असते. कंपनीला कितीही तोटा झाला तरी देखील तो त्यापेक्षा जास्त रक्कम कंपनीला देणं लागत नाही. याला म्हणतात भागांनी मर्यादित कंपनी. मी आता थोडक्यात जे करायला नको आहे ते सांगतो. मुलं असं लिहितात, ज्या कंपनीत मर्यादित स्वरूपाचे भाग असतात अशी कंपनी म्हणजे भागांनी मर्यादित कंपनी असं मुलं सांगतात. तर ते 100% चुकीचं आहे. भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय? की ज्या कंपनीतील भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमतीमध्ये इतकीच मर्यादित असते अशा कंपनीस भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. मी उदाहरणासहित सांगितले. आता दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी. हमी म्हणजे गॅरंटी. कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. वरती कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. आता इथे कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, इथे फक्त हमी दिलेली असते. इतकी रक्कम देणार आहोत, इतकी रक्कम देणार आहोत, ही फक्त हमी असते. प्रत्यक्षात त्या भागधारकांनी किंवा सभासदांनी कंपनीला रक्कम दिलेली नसते. तुम्ही म्हणाल की कंपनी कशी स्थापन होईल? तर अशा कंपन्या प्रामुख्याने क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी, वाणिज्य क्षेत्राचा विकास करण्यासाठी, सांस्कृतिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी, विज्ञान क्षेत्राचा विकास करण्यासाठी अशा कंपन्यांची स्थापना केलेली असते. आणि या कंपन्यांना लगेचच मोठ्या प्रमाणातील रकमेची आवश्यकता नसते. म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह वर्क त्यांना हाती घ्यायचंय आणि मग त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असणार आहे असं काहीच नसतं. तर त्यासाठी हमीने मर्यादित कंपन्यांना देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येते. हमीने मर्यादित कंपन्या लोकांकडून देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारू शकतात आणि त्यामुळे भागधारकांनी जेवढी हमी दिलेली आहे रक्कम देण्याची, ती रक्कम त्या भागधारकांकडून येणं अपेक्षित नाही. मात्र मग कुठे ना कुठे देणं लागतंच भागधारक. जेव्हा कंपनीचे उद्दिष्ट संपलेलं असतं किंवा कंपनी विसर्जित करायची असते हमीने मर्यादित कंपनी,
अशा वेळेला मात्र भागधारकांनी जेवढी रक्कम देण्याची हमी दिलेली आहे तेवढी रक्कम त्यांना कंपनीकडे जमा करावी लागते आणि त्यालाच म्हणतात हमीने मर्यादित कंपनी. म्हणजे त्या लोकांनी फक्त हमी दिलेली असते भागधारकांनी की एवढी रक्कम आम्ही कंपनीला देणार आहोत. मग ते वाणिज्य क्षेत्राचा विकास असेल, क्रीडा क्षेत्राचा विकास असेल, विज्ञान क्षेत्राचा विकास असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्राचा विकास असेल, त्या त्या क्षेत्रासाठी आपलं योगदान म्हणून हमीने मर्यादित कंपनीच्या विसर्जनाच्या प्रसंगी त्या सभासदांना किंवा भागधारकांना हमी घेतलेली रक्कम कंपनीला द्यावी लागते. तेवढीच रक्कम द्यावी लागते. म्हणून हमीने मर्यादित. समजा एखाद्या व्यक्तीने 1,000 रुपये ची हमी दिली तर कंपनीच्या विसर्जनाच्या प्रसंगी ते उद्दिष्ट संपल्यानंतर त्या व्यक्तीने फक्त रुपये 1,000 इतकी मर्यादित रक्कम हमीने मर्यादित कंपनीकडे भरणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हमीने मर्यादित कंपनीसाठी भागधारकांच्या रकमेची गरज असतेच असं नाही. भागधारकांकडून जमा झालेल्या भागांच्या रकमेवरच ती कंपनी त्या क्षेत्राचा विकास करते असं नाही. अशा कंपन्या देणगी स्वरूपात रक्कम देतात. त्यामुळे देणगीच्या रकमेतून कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, वाणिज्य क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये या कंपन्यांना प्रगती करता येते आणि त्यामुळे हमी दिलेली रक्कम त्यांना त्या कंपनीला लगेचच मिळाली पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. मात्र हमीने मर्यादित कंपनीमध्ये ज्या व्यक्तीने जितक्या रकमेची हमी दिलेली आहे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी मात्र ही रक्कम त्या व्यक्तींना कंपनीकडे भरावी लागते. म्हणजे तेवढी रक्कम कंपनीला प्राप्त होणार आहे याची हमी मिळते. म्हणून तिला म्हटलंय हमीने मर्यादित कंपनी. आता पुढचा प्रकार आहे अमर्यादित कंपनी. अमर्यादित कंपनी. या कंपनीच्या नावामध्ये अमर्यादितपणा ओसंडून वाहतोय, बरोबर ना? अमर्यादित कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीमध्ये आता इथे म्हणू नका की ज्या कंपनीच्या भागांची संख्या ही अमर्यादित स्वरूपाची असते त्या कंपनीस अमर्यादित कंपनी म्हणतात. अजिबात नाही. अशी चूक पुन्हा पुन्हा करायची नाही. आणि जर असं उत्तर आलं तर मी सगळ्या क्लासमध्ये दाखवणार सगळ्या मुलांना, या मुलाने किंवा या मुलीने. बरोबर की नाही वैशाली आणि जयश्री? त्या सगळ्यांना मी उत्तर दाखवणार तुमच्या पेपरमध्ये. तुम्ही जी काही लिहिले नावासहित. त्यामुळे असं उत्तर लिहायचं नाही भागांनी मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनीचं काय. अमर्यादित कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे भाग अमर्यादित स्वरूपात असतात किंवा अमर्यादित स्वरूपाचे असतात अशी कंपनी म्हणजे अमर्यादित कंपनी. चूक. इथे मी करेक्शन करतो. ते असे आहेत ज्या कंपनीच्या सभासदांची किंवा भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती इतकीच मर्यादित स्वरूपाची नसते. आले लक्ष सगळ्यांच्या? अमर्यादित कंपनी म्हणजे काय? समजा भागधारकांनी कंपनीचे 100 रुपयांचे 10 भाग खरेदी केलेत म्हणजे त्या भागधारकाने कंपनीला 1,000 रुपये देणं बाकी आहे. परंतु कंपनीला जर तोटा झाला अमर्यादित कंपनीला आणि तो तोटा भरून काढण्यासाठी भागधारकाने जेवढ्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत त्यापेक्षा जास्त रक्कम कंपनी भागधारकांकडे मागू शकते. आणि म्हणून अशा कंपनीच्या स्वरूपाला अमर्यादित कंपनी किंवा स्वरूप अमर्यादित आहे असं म्हटलं जातं. म्हणजे इथे भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. जरी त्यांनी विशिष्ट रकमेचेच भाग खरेदी केलेले असतील तरी देखील तोटा झाला असेल कंपनीला किंवा कंपनीची देणी द्यायची असेल तर त्या भागधारकांना अमर्यादित कंपनीच्या भागधारकांना अमर्यादित स्वरूपाची जबाबदारी स्वीकारावी लागते. त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम त्यांनी कंपनीला देणे असते आणि म्हणून अशा कंपनीला अमर्यादित कंपनी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. अनलिमिटेड कंपनीज. आणि लक्षात सगळ्यांच्या? आता 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ आपला बाकी आहे. हे बघा पुन्हा एकदा 80 पार्टिसिपंट झालेत. 81 पर्यंत पोहोचले होते. आपल्याला दररोज अटेंडन्स घेणं शक्य नाही म्हणून मी तुम्हाला रोल नंबरचा आग्रह धरलाय. आता यानंतर रोल नंबर्स नुसार अटेंडन्स 2-4 मिनिटात किंवा 5 मिनिटामध्ये पहिल्या 5 मिनिटामध्ये आपण घेऊ. म्हणजे अटेंडन्सचा प्रश्न निर्माण होणार नाही.
आणि अटेंडन्सचा जाऊ द्या, प्रश्न निर्माण होऊ द्या, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अडचण येणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी आपापले रोल नंबर मिळवायचे आहेत आणि attendance हे रोल नंबरच्या स्वरूपात द्यायचं आहे. ठीक आहे. आणले ना सर. हा ठीक आहे, सगळ्यांकडे रोल नंबर नाहीयेत असं मी म्हटलेलं नाही, पण काही लोकांकडे नाहीयेत.